सर्वांच्या आवडत्या शेवग्याच्या शेंगा, त्याची सुक्की भाजी कशी बनवायची ते आज आपण बघूया। 4 ते 5 शेंगा स्वच्छ धुवून सोलून कट करून घेतल्या आहेत। 2 कांदे 2 टोमॅटो कट करून घेतले आहेत। फोडणीसाठी 2 चमचे तेल, 1 चमचा मोहरी तडतडल्यावर 1 चमचा जिरे। जिरं छान तडतडल्यावर 2 बारीक चिरलेले कांदे छान परतून घ्यायचे व 1 चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट 2 मिनिटं परतून घ्यायची। नंतर घालायचे बेसिक मसाले, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गोडा मसाला, चवीनुसार मीठ, 2 लाल सुक्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर घालून मसाले एकजीव करून घ्यायचा व त्यानंतर 2 टोमॅटोची पेस्ट मिक्सरला बारीक वाटून तीही मसाल्यामध्ये छान परतून घ्यायची। 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून टोमॅटो सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घ्यायचा। छान तेल सुटलेलं आहे। आता वेळ आहे शेवगा घालायची। शेवगा टाकल्यानंतर एक छान मिक्स देऊया, 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया आणि मीडियम आचेवर आपल्याला झाकण ठेवून यावर पाणी न घालता 6 ते 7 मिनिटं भाजी अदनमधनं फिरवत शिजवून घ्यायची आहे। एकदम मीडियम आचेवर आपल्याला ही भाजी शिजवायची आहे, जेणेकरून जळायला नको। तर रेडी आहे आपली शेवगा फ्राय। एकदा नक्की ट्राय करा, अप्रतिम होते। माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक, शेअर अँड कमेंट। थँक्स फॉर वॉचिंग।